लास्ट टाइम आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो आपला सेकंड चॅप्टर आहे तो स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला जनरल फॉर्म काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा तो बघितला होता आणि जनरल फॉर्म काय आहे तर ax² + bx + c = 0 हा आहे जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा. त्याच्यामध्ये abc हे रिअल नंबर असतात आणि a फक्त 0 नको आहे. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. ax² + bx + c = 0 ह्या इक्वेशनला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. abc काय असतात तर रिअल नंबर असतात आणि a फक्त 0 नको आहे. ठीक आहे, a 0 नको आहे. हे आपण बघितलं होतं पहा ax² + b आणि त्याच्यानंतर आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय ते पण बघितलं होतं. तर सिम्पली ax² + bx + c = 0 याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. लास्ट लेक्चरला आपण हे बघितलं होतं ax² + bx + c = 0 याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. फक्त एक कंडिशन आहे abc हे काय येतं कुठले पण नंबर्स येतं. abc कुठले पण नंबर फक्त a हा 0 नकोय एवढ्या मात्र कंडिशन होत्या. फर्स्ट x² चा कोएफिशियंट a जो आहे तो 0 नकोय आणि बाकी काही पण चालतंय. abc कुठले पण नंबर म्हणजे b आणि c 0 असले तरी पण या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशनच म्हणायचंय. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं हे जर राईट हँड साइड आणि 0 हे जर रिमूव्ह केलं तर एवढं जे आहे ax² + bx + c याला आपण म्हणत होतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ax² + bx + c याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि ह्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. एवढ्या गोष्टी आपण फर्स्ट जे लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट आर्टिकल बघणार आहे आणि त्या आर्टिकलचं नाव आहे रूट ऑफ द पॉलिनॉमियल. आणि पॉलिनॉमियल म्हणजे हे ठीक आहे, तुम्ही रूट ऑफ द पॉलिनॉमियल म्हणू शकता किंवा रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स एवढं पण चालतंय. रूट ऑफ द पॉलिनॉमियल ax² + bx + c हे आहे आपली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि हे आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0. तर आजच्या लेक्चरचं जे आर्टिकल आहे ते आपण स्टार्ट करतोय आणि त्याचं नाव आहे रूट ऑफ द पॉलिनॉमियल. तर काय असतं रूट पॉलिनॉमियलचे रूट काय असतं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे, आपण जे पॉलिनॉमियल बघणे ते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलच आहे. आर्टिकलचं नाव आहे आपलं रूट. ही जी डेफिनेशन आपण बघणार आहे ही रूटची डेफिनेशन ती सगळ्याच पॉलिनॉमियलसाठी होती. त्याच्यापेक्षा पण दुसऱ्या पॉलिनॉमियल असतात. ax² + bx + c ह्या पॉलिनॉमियलला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. पण बाकीच्या पण पॉलिनॉमियल असतात x² जे आपण फक्त x² पुरतच बघतोय तर ax² पण एक्सचा जो डिग्री आहे ती पॉवर जास्त पण असू शकते 3, 4, 5 त्याच पॉवरला आपण डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल पण म्हणतो. पण ते पुढच्या गोष्टी येतं. सध्या पुरतं जे ह्या सिलेबसमध्ये आहे ते फक्त आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल बघतोय म्हणजे ax² + bx + c ही पॉलिनॉमियल आपण तीच पॉलिनॉमियल बघणार. तर ही डेफिनेशन मी त्यासाठी लिहितोय पण डेफिनेशन जनरल पण पॉलिनॉमियलसाठीच आहे. लेट ax² मी याला p ऑफ x म्हणतोय. p ऑफ x = ax² + bx + c be any quadratic polynomial. आता मी लिहिलंय इथं p ऑफ x = ax² + bx + c ही एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर अंडरस्टूड आहे दिस a नॉट इक्वल्स टू 0 कारण डेफिनेशन मध्येच पॉलिनॉमियलच्या डेफिनेशन मध्ये x² चा कोएफिशियंट 0 नको आहे. तर बाय डिफॉल्ट हा a जो आहे तो नॉट इक्वल्स टू 0 आहे. मी इथं मेन्शन नाही केलं तरी पण ते बाय डिफॉल्ट आहे. अंडरस्टूड आहे का x² चा जो कोएफिशियंट आहे a तो नॉट इक्वल्स टू 0 आहे. सपोज ही एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. अ नंबर अल्फा is called डेफिनेशन तर लिहून टाकली मी. सपोज ही एक इथपर्यंत या डेफिनेशनचा काही पार्टच नाही. रूट ऑफ द पॉलिनॉमियल इथपर्यंत ही जर डेफिनेशन बघितली तर इथपर्यंत तर काही नाहीच आहे. फक्त एक पॉलिनॉमियल लिहिली आणि त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतात. ऍक्च्युअली जी डेफिनेशन आहे रूटची ती इथूनच आहे. अ नंबर अल्फा आणि नंबर आहे लिहिताना अ नंबर अल्फा म्हणजे रूट काय असतो तर एक नंबर असतो.
रूट ऑफ द पॉलिनॉमियल, तर रूट काय असतो, एक नंबर असतोय आणि कुठल्या नंबरला रूट म्हणायचं आहे, तर नंबर अल्फा इज कॉल्ड रूट ऑफ द पॉलिनॉमियल इफ ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे नाही. पी ऑफ अल्फा इक्वल्स टू 0, पी लिहिलंय, ऑफ ब्रॅकेटमध्ये अल्फा लिहिलं इक्वल्स टू 0. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस फर्स्ट थिंग, पी ऑफ अल्फा इक्वल्स टू 0. तर हे पी ऑफ अल्फा काय असतं, तर पहा हे आहे पी ऑफ एक्स. पी ऑफ एक्स काय, पी ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, आणि मग पी ऑफ अल्फा. तर ह्या ज्या पॉलिनॉमियल आहे, ह्या पॉलिनॉमियल मध्ये जिथं जिथं एक्स स्क्वेअर आहे त्या एक्स स्क्वेअरच्या जागेवर हा जर तुम्ही नंबर पुट केला आणि ते एक्सप्रेशन इव्हॅल्युएट केलं तर त्या एक्सप्रेशनला म्हणते पी ऑफ अल्फा. ठीक आहे, त्या एक्सप्रेशनला म्हणते पी ऑफ अल्फा. जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं काय पुट करायचंय, तो नंबर जो आहे अल्फा तो पुट करायचा आहे आणि ते जे एक्सप्रेशन आहे त्याला म्हणते पी ऑफ अल्फा. आणि ते एक्सप्रेशन जर सिम्प्लिफाय केलं, ऑलरेडी पाहता हे ए बी सी तर नंबरच आहे आणि तुम्ही एक्स स्क्वेअरच्या एक्स आणि एक्स स्क्वेअरच्या जागेत तिथं पण जर नंबर काहीतरी पुट करतायत अल्फा, तर हे एव्हरीथिंग सगळं कन्वर्ट होणार आहे नंबर्स मध्ये, दुसरं काही व्हेरिएबल काहीच राहणार नाही तिथं. ऑलरेडी ए बी सी हे काय येतं, नंबर्स आहेत. राहिलं काय फक्त एक्स स्क्वेअर आणि एक्स, ते काय व्हेरिएबल आहे. तुम्ही तिथं पण नंबर पुट करतायत काय अल्फा, म्हणजे सगळं काही कन्वर्ट होणार आहे एका नंबर मध्ये. आणि त्या सगळ्याला जर एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय केलं आणि ते सिम्प्लिफाय करून जर आन्सर 0 येत असेल तर त्या नंबरला म्हणायचंय रूट ऑफ द पॉलिनॉमियल. हे अल्फाला काय म्हणायचंय, रूट ऑफ द पॉलिनॉमियल. सिंपल एक गोष्ट, एक पॉलिनॉमियल आहे आणि रूट म्हणजे काय असतो, तर रूट एक नंबर असतो आणि कुठल्या नंबरला आपण रूट म्हणणार आहे, तर तो नंबर जर तुम्ही ह्या पॉलिनॉमियल मध्ये एक्सच्या जागेवर जर पुट केला आणि ते एक्सप्रेशन जर सिम्प्लिफाय केलं आणि सिम्प्लिफाय करून त्याचं जर आन्सर 0 आलं, तर ह्या अल्फाला म्हणते तर रूट ऑफ दॅट पॉलिनॉमियल. आपण ऍक्च्युली एक्झाम्पल घेणार, ही जास्त जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन एक्झाम्पल घेतल्यानंतर अजून जास्त क्लिअर होणार आहे. आपण एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट मी एक पॉलिनॉमियल लिहितोय, ती पॉलिनॉमियल सपोज पी ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. ही झाली पॉलिनॉमियल. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 ही झाली पॉलिनॉमियल. आपली जी स्टँडर्ड फॉर्म जो आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, मी याला डायरेक्ट क्विकली लिहून टाकतोय एबीसीच्या व्हॅल्यूज. एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे त्याला मी ए म्हणतोय, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. बी एक्सचा जो कोएफिशियंट आहे त्याला मी बी म्हणतोय, बी एक्सचा कोएफिशियंट -5 आहे, देअरफॉर बी इक्वल्स टू -5. आणि रिमेनिंग जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण सी म्हणतोय, देअरफॉर सी इक्वल्स टू 6. क्विकली मी काय केलं, ही जी पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलला याच्याशी कम्पेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू लिहिल्या. ठीक आहे, बऱ्याच वेळा लागणार म्हणून प्रत्येक वेळेस आपण पॉलिनॉमियल लिहिल्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यूज काय आहेत ते लिहितच जाणार आहे. तर एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 ही झाली एक पॉलिनॉमियल. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कम्पेअर करून ह्या झाल्या एबीसीच्या व्हॅल्यूज. ठीक आहे, आपल्याला फक्त ए नॉट इक्वल्स टू 0 लागतंय, त्या गोष्टी इथं आहेत. मी आता काय करतोय, एक नंबर घेतोय चेक, अल्फा इक्वल्स टू 2 इज अ रूट ऑफ द पॉलिनॉमियल. हे गोष्ट व्हेरीफाय चेक हे मात्र चेक करायचं आहे आपल्याला. काय, अल्फा इक्वल्स टू 2 हा जो नंबर आहे 2 हा एक पॉलिनॉमियलचा रूट आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. चेक और व्हेरीफाय दॅट दिस अल्फा इक्वल्स टू 2 इज अ रूट ऑफ द पॉलिनॉमियल. आणि व्हेरीफाय कसं करायचंय, हा जो नंबर आहे 2 ह्या एक्सप्रेशन मध्ये काय करायचंय, पुट करायचंय. पुट कशा जागेवर, एक्सच्या जागेवर, आणि सिम्प्लिफाय करायचंय. ते जर आन्सर 0 आलं तर 2 काय आहे, रूट आहे. तर मी जिथं एक्स आहे तर हा पी ऑफ 2 फाइंड आउट करतोय. सिम्पली पी ऑफ 2 आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं, पी ऑफ अल्फा. डेफिनेशन नुसार पी ऑफ अल्फा फाइंड आउट करायचंय आणि पी ऑफ अल्फा जर 0 आला तर अल्फा काय असतो, रूट असतोय. मी इथं पी ऑफ 2 फाइंड आउट करतोय. आणि पी ऑफ 2 कसा फाइंड आउट करायचा आहे, तर ही जी तुमची पॉलिनॉमियल आहे पी ऑफ एक्स इक्वल्स टू दिस आहे, आपल्याला पी ऑफ 2 लागतोय. म्हणजे सिम्पली जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 2 पुट करायचंय. तर हा एक्स स्क्वेअर आहे, एक्सच्या जागेवर 2 पुट केलं, 2 स्क्वेअर होऊन देतो. एक्स स्क्वेअर एक्सच्या जागेवर 2 पुट केलं, -5 इंटू एक्सच्या जागेवर परत मी 2 पुट केलं, प्लस 6. ठीक आहे, हे झालं इव्हॅल्युएशन जस्ट सिम्प्लिफाय पुट करून. आता याला मी सिम्प्लिफाय करतोय. 2 स्क्वेअर इज अ 4 मायनस 5 इंटू 2 इज अ 10 प्लस 6. ठीक आहे, आता 4 - 10 + 6
अशा जर गोष्टी बऱ्याच वेळा 2-3 नंबर असतील, काही पुढे निगेटिव्ह साईन, काही पुढे पॉझिटिव्ह साईन, तर जेवढे जेवढे प्लस आहेत ते सगळे अगोदर ऍडिशन मध्ये करून घ्यायचे आणि नंतर सगळे निगेटिव्ह नंबर त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचे. तर इथं प्लस मध्ये कोण नंबर येतात 4 आणि 6, तर त्यांच्या दोन्हीची मी ऍडिशन करतोय. 4 आणि 6 झाले 10. ठीक आहे. आणि नंतर त्यामधून निगेटिव्ह त्याचे काय असतात सगळे ऍडिशन करून सबट्रॅक्ट करायचे. दिस इज 10 - 10 और दॅट इज इक्वल टू 0. ठीक आहे. सिम्पली 4 आणि 6 हे ऍड करून 10 झालं, -10 ॲज इट इज. 10 - 10 इज 0. देअरफॉर हे जे P(2) मी फाइंड आउट केलंय, या P(2) कसं फाइंड आउट करायचं ते एकदमच सिंपल आहे. जिथं x आहे तिथं 2 पुट करून द्या, सिम्प्लिफाय करा आणि हे जर आन्सर 0 आलं तर ह्या 2 ला म्हणते रूट ऑफ द पॉलिनॉमियल. अँड देअरफॉर ही जी पॉलिनॉमियल x² - 5x + 6 याचा रूट आहे 2. देअरफॉर 2 इज अ रूट ऑफ द पॉलिनॉमियल. आणि कुठली पॉलिनॉमियल? ही पॉलिनॉमियल x² - 5x + 6 ही जी पॉलिनॉमियल आहे, ह्या पॉलिनॉमियलचा रूट कोण आहे? 2 रूट आहे. का 2 रूट आहे? तर मी P(2) फाइंड आउट केलंय. P(2) कसं फाइंड आउट करणार? तर हे जे P(x) आहे, त्या P(x) मध्ये जिथं x आहे तिथं 2 पुट करा आणि सिम्प्लिफाय करा. ठीक आहे. जिथं x आहे पुट x = 2 इन धिस एक्सप्रेशन, सिम्प्लिफाय अँड फाइंड आउट द व्हॅल्यू. आणि जर ती व्हॅल्यू 0 आली, P(2) = 0, देन 2 इज अ रूट. तर एवढं सगळं आपण सिम्प्लिफाय करून ऑब्टेन केलंय काय? 2 इज अ रूट ऑफ द पॉलिनॉमियल. पण फक्त एवढंच नाही, तर अजून एक गोष्ट आहे. जर तुम्ही हा नंबर जर पुट केला, काय α = 3, तरी सुद्धा हा रूट येणार आहे. मला तो अगोदरच माहिती आहे म्हणून मी सांगतो, पण आपण व्हेरीफाय करणार आहेत, आपण चेक करणार आहे का हा त्याचा रूट आहे किंवा नाही. ठीक आहे. जस्ट आपण काय सिम्प्लिफाय केलंय, 2 इज अ रूट. P(2) फाइंड आउट केला, सिम्प्लिफाय केलं, सगळं काही करून आन्सर 0 आलं होतं. देअरफॉर आपण कंक्लूड केलं 2 इज अ रूट ऑफ दिस पॉलिनॉमियल. आता आपण काय करणार आहे, हे 3 पुट करणार आहे जिथं, म्हणजे P(3) फाइंड आउट करणार आहे. तर P(3) कसं फाइंड आउट करणार? जस्ट हा P(x) आहे, जस्ट पुट x = 3. तर दिस इज 3² - x² आहे, पुट x = 3. देअरफॉर 3² - 5 × 3, 5 × x आहे, 5 × 3 + 6. ठीक आहे. 3² आपल्याला माहिती आहे, 3² इज अ 9 - 5 × 3 इज अ 15 आणि +6. ठीक आहे. आता मी परत सांगितलं होतं ऍडिशन जे आहे पॉझिटिव्ह मध्ये 9 आणि 6 ते ऍड करायचंय. 9 आणि 6 होतील 15 आणि मायनस ते 15. ठीक आहे. इथं -15 आणि देअरफॉर 15 - 15 इज अ 0. ठीक आहे. तर हे P(3) हे जर सिम्प्लिफाय केलं तर हे पण 0 येत आहे. जस्ट याच्या अगोदर आपण P(2) सिम्प्लिफाय केलं आणि P(2) पण 0 आलं. आणि देअरफॉर याच्यावरून मी काय कन्क्लूड करणार आहे, देअरफॉर 3 हा जो आहे तो सुद्धा काय रूट आहे. देअरफॉर 3 इज अ रूट ऑफ द पॉलिनॉमियल. आणि पॉलिनॉमियल कुठली? आपली गिवन पॉलिनॉमियल जी मी पॉलिनॉमियल लिहिली आहे, ही पॉलिनॉमियल याचाच तो रूट आहे. ठीक आहे. 3 इज अ रूट ऑफ द पॉलिनॉमियल. कुठली? तर x² - 5x + 6 ह्या पॉलिनॉमियलचा रूट आहे. कोण? 3. आणि 2 सुद्धा, कारण 2 जरी तुम्ही ह्या एक्सप्रेशन मध्ये पुट केलं, x² - 5x + 6, त्या पॉलिनॉमियल मध्ये जर 2 पुट केलं तर ते एक्सप्रेशन P(2)चं एक्सप्रेशन ते सुद्धा P(2) 0 येत होतं. नंतर 3 पुट केलं, P(3) सुद्धा 0 येतं. देअरफॉर 2 आणि 3 हे दोन्ही पण रूट आहेत. कोणाचे? ह्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे. आणि एक गोष्ट आता जी इम्पॉर्टंट आहे ती मी सांगतोय. जर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल ax² + bx + c, तर ह्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला 2च रूट असतात. ठीक आहे. आता जस्ट आपण जे प्रूव्ह केलंय 2 इज अ रूट आणि 3 इज अ रूट, तर हे 2 रूट आहेत क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल x² - 5x + 6 चे. आता हे 2 नंबर सोडून 2 आणि 3, आता मात्र बाकीचा कुठलाच नंबर ह्या पॉलिनॉमियलचा रूट नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असते त्याला 2च रूट असतात. आणि आपण व्हेरीफाय पण केलंय 2 आणि 3 रूट आहे. त्यामुळे हे 2 आणि 3 सोडून बाकीचे कुठलेच नंबर ह्या पॉलिनॉमियलचे रूट नाही येतात. ठीक आहे. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ, सिंपल एक्झाम्पल. जस्ट एक गोष्ट तर मला आता कळली, काय रूट ऑफ द पॉलिनॉमियल काय असते आणि काय असतंय. तर तो जो नंबर आहे, तो नंबर जर तुम्ही इव्हॅल्युएट केला, पुट केला त्या गिव्हन एक्सप्रेशन मध्ये, त्या पॉलिनॉमियल मध्ये, आणि जर फाइंड आउट केलं ते एक्सप्रेशनची व्हॅल्यू, ती एक्सप्रेशनची व्हॅल्यू जर 0 आली तरच रूट आहे.
सिम्पली तुम्हाला एखादा नंबर दिला 2 किंवा 4 किंवा 5, तो पी ऑफ 4 फाइंड आउट करा, पी ऑफ 6 फाइंड आउट करा, पी ऑफ 4, पी ऑफ 6 कसं फाइंड आउट करायचंय? Put just x equals to 4 in given polynomial. So put x equals to 5 in given polynomial. आणि पॉलिनॉमियल मध्ये पुट करायचं म्हणजे x मध्येच पुट करायचं, बाकी तुम्हाला पुट करायला कुठं अलाउडच नाही. एबीसी तर तसे पण नंबर्सच आहेत. पुट x equals to 4, पुट x equals to 5 त्या पॉलिनॉमियल मध्ये पुट करायचे. आता नेक्स्ट एक्झाम्पल, हे रूट ऑफ द पॉलिनॉमियल ही डेफिनेशन घेतल्यानंतर if suppose x equals to 4 is a root of the polynomial then find k. आता हे एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल थोडं केअरफुली रीड करून आपल्याला काय करायचंय ते गोष्टी बघावं लागतील. एक्झाम्पल एवढे, इफ असं मी लिहिलंय, इफ x equals to 4 is a root of the polynomial p of x equals to kx square minus 7x plus 12. एक पॉलिनॉमियल आहे, अशी पॉलिनॉमियल दिली आहे, p of x equals to kx square minus 7x plus 12. हा जो x स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट दिला नाही, 2 नाही दिला, 3 नाही दिला, 4 नाही दिला, 5 नाही दिला, तर जनरल एक k दिलाय. x स्क्वेअरचा कोएफिशियंट काय दिलाय? k दिलाय. आणि आपल्याला तो kच फाइंड आउट करायचा आहे. पण तो k फाइंड आउट करण्यासाठी एक गोष्ट दिली आहे का हा जो 4 आहे, हा जो 4 आहे तो काय रूट आहे ह्या पॉलिनॉमियलचा. म्हणजे p ऑफ 4 0 आहे. सिम्पली हा जो 4 आहे तो रूट आहे पॉलिनॉमियलचा. याचा मिनिंग काय होतोय? हा जर 4 तुम्ही ह्या एक्सप्रेशन मध्ये पुट केला x इक्वल्स टू, तर हे एक्सप्रेशन 0 होणार आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे k ची व्हॅल्यू. तर k ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहे? एकच गोष्ट वापरायची आहे, काय? तर हा जो 4 आहे तो 4 रूट आहे ह्या पॉलिनॉमियलचा. ही गोष्ट यूज करायची आहे. गिव्हन काय दिले तुम्हाला? ॲज 4 काय रूट आहे. ही जी पॉलिनॉमियल आहे p ऑफ x, ह्या पॉलिनॉमियलचा रूट आहे कोण? 4. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? 4 जर ह्या पॉलिनॉमियलचा रूट असेल त्याच्यामुळे काय होणार आहे? तर p ऑफ 4 हे 0 होणार आहे. आपल्या डेफिनेशननुसार अल्फा रूट असल्यानंतर p ऑफ अल्फा 0 होतं, तर 4 रूट असल्यामुळे p ऑफ 4 0 होणार आहे. आणि p ऑफ 4, हा जो p ऑफ 4 आहे, p ऑफ 4 मी इथून इव्हॅल्युएट करतोय. p ऑफ 4 कसा इव्हॅल्युएट होणार? जस्ट पुट x इक्वल्स टू 4. ठीक आहे. तर p ऑफ 4 मी इथून इव्हॅल्युएट करतोय. k ॲज इट इज आहे, x स्क्वेअर आहे आणि x ची व्हॅल्यू मला 4 ठेवायची. तर 4 स्क्वेअर मायनस 7 इंटू x आहे, परत मला x ची व्हॅल्यू 4 ठेवायची प्लस 12 आणि राईट हँड साईडला तर 0 आहे. इथून मी फक्त p ऑफ 4 काय आहे ते बघितलं आहे. आणि p ऑफ 4 कसा? तर k इंटू x स्क्वेअर, पुट x इक्वल्स टू 4, सो k इंटू 4 स्क्वेअर मायनस 7 इंटू x, सो 7 इंटू 4, x इक्वल्स टू 4 आणि प्लस 12. ठीक आहे, इक्वल्स टू 0. याला आता मी सिम्प्लिफाय करतोय. ठीक आहे. k इंटू 4 स्क्वेअर, 4 स्क्वेअर इज 16, therefore 16 इंटू k, नॉट k स्क्वेअर. 4 स्क्वेअर म्हणजे 16, 16 इंटू k, k इंटू 16, 16 इंटू k एकच आहे. मायनस 7 इंटू 4 दॅट इज 28 प्लस 12 इक्वल्स टू 0 असं आहे. ठीक आहे. आता 16k हे मी ॲज इट इज देतोय. 16k मायनस 28 आणि 12, मायनस 28 आणि 12 हे काय होणार आहे? 28 मधून 12 सबट्रॅक्ट करायचं आहे आणि निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. 28 मधून 12 सबट्रॅक्ट करा, दॅट इज 16 आणि निगेटिव्ह मध्ये 16 राहणार आहे, कारण मोठ्या नंबरचं साईन निगेटिव्ह आहे. सिम्पली असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असलं
तर मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे, 28 मधून 12 सबट्रॅक्ट करायचा आहे आणि मोठ्या नंबरचं जे साईन आहे तेच साईन द्यायचं आहे. ठीक आहे, सिम्पली असे जर दोन गोष्टी असतात, दोन नंबर आणि एकाला पॉझिटिव्ह साईन एकाला निगेटिव्ह साईन, असं जर असेल सिम्पली मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करा आणि मोठ्या नंबरचं जे साईन आहे तेच पुट करा. मोठा नंबर 28 आहे, त्याच्यामधून 12 सबट्रॅक्ट केलं, 16 आलं आणि मोठ्या नंबरचं साईन निगेटिव्ह आहे. तर 16k मायनस 16 इक्वल्स टू 0 भेटते मला. दिस विल इम्प्लाइज दॅट 16k इक्वल्स टू, आता हा 16 लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह आहे, राईट हँड साईडला पॉझिटिव्ह होईल, म्हणजे तो ॲक्च्युली 0 मध्ये ॲड होणार आहे. तर 0 प्लस 16 आणि 0 प्लस 16 म्हणजे 16. दिस विल इम्प्लाइज दॅट, पहा आता 16k इक्वल्स टू 16, 16k इक्वल्स टू 16. आता हा जो 16 आहे राईट हँड साईडला डिवाइड होणार आहे, कारण तो लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय आहे. 16 बरोबर k बरोबर मल्टिप्लाय 16 इंटू के इक्वल्स टू 16. हा 16 इकडे मल्टिप्लाय आहे, राईट हँड साईडला डिवाइड होईल, 16 अपॉन 16 होईल आणि 16 अपॉन 16 म्हणजे 1. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ के इज 1. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय गिवन होतं, तर हा जो 4 होता तो 4 काय होता, रूट होता ह्या पॉलिनॉमियलचा आणि आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. फक्त आपण एकच गोष्ट वापरली आहे, काय, 4 हा रूट आहे पॉलिनॉमियलचा, एवढंच. आणि 4 रूट असल्यामुळे काय झालं, पी ऑफ 4 0 झाला आणि पी ऑफ 4 काय आहे तर तो आपण सिम्प्लिफाय केला आहे आणि आपल्याला के ची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे जे रूट आहेत पॉलिनॉमियलचे ते कसे फाइंड आउट करायचे ते बघणार आहेत. आजच्या लेक्चर पुरता आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.